सर्व नाशिकच्या पब्लिकला आपला लई मोठा नमस्कार। तर आज मस्तपैकी सकाळी सकाळी आम्ही सगळे रेडी होऊन निघालो होतो मामाच्या फार्म हाऊसवरती आणि शेतीवरती सुद्धा काइंड ऑफ ओके। तर मम्मी मी मावशी सगळे आम्ही एका गाडीत होतो आणि मस्तपैकी आमचा आत्तापासूनच प्रवास चालू झाला। आणि बरं प्रवासात ही जी जागा लागली ती इतकी सुंदर होती की कायच सांगू तिच्याबद्दल। आणि फायनली मग इथनं आम्ही येऊन पोहोचलो फार्म हाऊसवरती आणि त्याच्या फार्म हाऊसचं नाव आराध्य फार्म आहे। सध्या तरी अंडर कन्स्ट्रक्शन आहे। असं अंडर कन्स्ट्रक्शन जरी असलं तरी आम्ही म्हणजे थोडंफार काम बाकी आहे जरी असलं तरी आम्ही येतो। आणि मग ते जे होतं ते सिंहगड किल्ला जो आहे त्याचा एकदम टॉप होता। आणि मग त्यानंतर ह्या सगळ्यांनी मला काढायला चालू केलं वेड्यात। म्हणजे प्रत्येकीला सेपरेट फोटो, सिंगल फोटो, हिचा फोटो त्याचा फोटो, आंब्यासोबत कैरीसोबत चिंचेसोबत सगळ्यासोबत फोटो काढायचे होते। आणि फोटो काढून झाल्यानंतर फायनली इथे आमचं जेवण बनायला तयार झालं। तोपर्यंत ह्यांनी सगळ्यांनी एक झोप काढून घेतली, कोणी गप्पा केल्या आणि मग त्यानंतर जेवण झाल्यानंतर मस्तपैकी आपण बाहेर ओट्यावरती मस्तपैकी खाट टाकून निसर्गाच्या सानिध्यात लोळत पडलो। आणि तेवढ्यातच आली मामाची गाय म्हणजे गौरी, एकदम पांढरी शुभ्र आणि गोरी पाण माझ्यासारखी असो। मग तिच्यासोबत आम्ही थोडासा संवाद साधला कारण की मला फॅमिलियर वाटली तर अशी ती, पण मी जवळ तर अजिबात नाही गेली। असो त्यानंतर टेरेसवरती आल्यानंतर मग हा जो काही व्ह्यू होता जरा तुम्हाला मेस्मरायझिंगच वाटत असेल, म्हणजे मला तर खूप जास्त वाटत होता आणि वातावरणही त्यावरनं कळत होतं। असो त्यानंतर कधी वेळ गेला नाच गाण्यात कळलंच नाही आणि मग संध्याकाळ होऊन गेली होती आणि झालं होतं या फार्मला बाय बाय करायची वेळ। इच्छा तर अजिबात नव्हती निघायची पण असो निघालो। आणि घरी आल्यानंतर हे आमचं एक बिलंदर एक काहीतरी कार्टून काहीतरी काम करायचं म्हणून खूप महत्त्वाचं काम करू लागला। त्याच्यानंतर पणजी आजी सुद्धा काहीच बोलली नाही आणि इथे चालू होते भांडणं यांचे आत्या आजीमध्ये आणि ह्याच्यात। असो त्यानंतर आम्ही निघालो गोळा खायला आणि ते बघा कसं गोंडस हसून कसं इग्नोर करते बघा। त्यानंतर मग गोळा खाल्ला आणि गोळा खाल्ल्याचा मी फोटो व्हिडिओ काहीच काढला नाही। त्याचं कारण असं कारण ह्या टकलूकडे माझा फोन होता, मी गोळा खात होती त्यावेळेस। असो पण गोळा वगैरे खाऊन झाला आणि उद्या नाशिकला निघायचे त्यामुळे घरी येऊन पटकन आवरलं आणि त्याचमुळे दॅट इज इट फॉर द डे। बाय बाय।